सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। वाड्याला काय जाळे? अरे तुला अक्कल आहे का? तुला टाइम आहे का? तू काही करू शकतो का? तुला हे गाव सांभाळायची तुझ्यात कुवत आहे का? वाडा किंवा आडनावाचे मोठे असल्याने सरपंच व्हावं असं नाही। सरपंच कोण्या जातीचा असू द्या, एक घराचा असू द्या का दोन घराचा, त्या माणसाला जाणीव पाहिजे, त्याच्याकडे वेळ पाहिजे आणि त्याने गावासाठी तळमळ करून काम केलं पाहिजे। एका शब्दात सांगतो, असा माणूस सरपंच पाहिजे की तो आई होऊन सगळ्या गावाला सांभाळलं पाहिजे त्याने, एका शब्दात। बाकीचे ना या भानगडीत जाऊच नाही। तुम्हाला मोठेपणा करायचा, आमदार व्हा, खासदार व्हा, पेट्रोल पंप टाका, मोठी हॉटेल बांधा, मोठे आता टाटा, धीरूभाई अंबानी हे काय सरपंच झाले का? जग ओळखीने द्यायला मग तू सरपंच झाला नाही, तुला जग ओळखीने असं आहे का? नाही, सरपंच जरूर व्हावा बद्दलचा आपला वाद नाही, पण कशासाठी व्हायचं हे समजून घेतलं पाहिजे। मी अगोदरही सांगितलंय की ग्रामपंचायतीने माणसाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रथम काम केलं पाहिजे। मग त्यामध्ये काय करायचं? गावाला पाणी चांगलं द्यायचं, प्यायचं, स्वच्छ, झाडं भरपूर लावायचे, पण फळाचे लावा, आपल्या देशातले झाडं लावा, परदेशातले झाडं काय कामाचे नाही, त्याच्यावर चिमण्या पण बसत नाही साहेब। हा नाही, अशोका, गुलमोहर हे झाडं आहे ना, खूप काम केले, काहीच नाही त्याच्यात। झाडं आपले गावरान पाहिजे, वड पाहिजे, पिंपळ पाहिजे, सीताफळ पाहिजे, पेरू पाहिजे, आंबा पाहिजे, जांभळं पाहिजे, चिकू, फळाचे तर लय भारी। गावात स्वच्छता पाहिजे। मी तुम्हाला अगोदरही तुम्हाला सूचना केली की मी कोणाविषयी बोलत नाही, मी बोलतो राज्याविषयी, देशाविषयी। पण माझा अनुभव आहे, 75 वर्ष झाले भारत स्वतंत्र मिळून कोणतीही ग्रामपंचायत त्याचं गाव झाडून घेत नाही। तुम्ही द्याल का? गाव 2 टाइम झाडलं पाहिजे, झाडूच शकत नाही, त्यांच्याकडे झाडायची कुवत नाही। काय झालं? कोणतीही ग्रामपंचायत गाव झाडून घेत नाही। का झाडून घेत नाही? त्याचे अनेक कारण आहेत। मुलांचे शिक्षण चांगलं झालं पाहिजे, शिक्षणाबरोबर पोराला संस्कार पाहिजे। सध्या आपण काय म्हणतो, पोर बिघडले, बिघडे काहून हे सांगा ना, बिघडे कोणामुळे हे आपण पाहतच नाही, पोरं बिघडे एवढंच म्हणतो। कशामुळे बिघडले आपण हा विचार केला पाहिजे। आणखी एक काम आहे, गावातले जे वयस्कर म्हातारे लोक असते ना, यांना गावाने जीव लावलं पाहिजे, ग्रामपंचायतनं सांभाळलं पाहिजे, त्यांना काय असलं नसलं दिलं पाहिजे। ते कोणी करतच नाही, कोणी ग्रामपंचायतीच्या लक्षातच येत नाही एक आमच्या गावातलं म्हातारा माणूस आहे, त्याला काय अडचण असेल, त्याचं काय पाहिलं पाहिजे, नाही, लक्षात नाही, लक्षात येतही नाहीये। याच्यासाठी सरपंच झाला पाहिजे माणूस। ते घरकुल, सिमेंट रोड, त्याच्यातच त्याचे 5 वर्ष जाते। हा ना, ह्यो सरपंच झाला का सिमेंट रोड करतो, दुसरा सिमेंट सरपंच झाला का उजून त्याला खाली उजून त्याच्यावर टाकील। अहो, पहिले लोकांचे घर गुडघ्या एवढ्याले खाली गेले, तिथे टाक म्हणून, तिथे टाक सिमेंट रोड, तिथे एकदा केलं त्याला बार कशाला करावं लागतं मला कळत नाही। पण याला सिमेंट रोड पेक्षा दुसरं काही करायची अक्कलच नाही ना, हा मोठा प्रॉब्लेम आहे। काय काय करू शकतो सरपंच? मानवाला जे जे लागतं, एका शब्दात सांगतो, मानवाला जे जे लागतं ते सगळं ग्रामपंचायतनं पुरवायचं। एक कपडा, भांडी, कुंडी, किराणा, औषध, गोळ सगळं पंचायतनं द्यायला पाहिजे साहेब। देऊ शकतं, देऊ शकतं।
मी चॅलेंजने सांगतो, मला जर एखाद्या गावाने ठरवलं ना 4 ते 6 महिन्यात हे सगळं पुरवायची, मी 100% गॅरंटी घेतो. एवढी पंचायतची ताकद आहे. म्हणजे आम्हाला कळलं नाही, आम्ही कधी त्या अंगाने विचारच केला नाही की ग्रामपंचायत काय करू शकते. अर्थात यासाठी लागणारा पैसा जो आहे तो ग्रामपंचायतनं टॅक्स, लोकांनी टॅक्स भरला पाहिजे आणि ग्रामपंचायतने लेकरासारखं गावाला जपलं पाहिजे. पाणी सगळ्याचं खराब झालं, तुमचं आमचं सगळ्याच. ज्या ज्या नद्याचं आपण पाणी पित होतो आता त्या एकाही नद्याचं आपण पाणी पिऊ शकत, चंद्रभागेचं सुद्धा पाणी आपण तोंडात धरू शकत नाही. आता आंघोळ करायची प्रॉब्लेम आहे चंद्रभागेत, तोंडात धरायचं तर लय लांब राहिलं. इंद्रायणीत पण जाऊन बघा, पाणी कशाने खराब झालं, आपण केलं. कारखान्याचं पाणी सोडलं, संडासचं पाणी सोडलं, ड्रेनेजचं पाणी सोडलं, मेलेल्या माणसाची राख त्याच्यात टाकली. इकडे काय करते, मेलेल्या माणसाची राखेला पाण्यात टाक. मला सांगा ताई, ती राख प्यायला चालते का? मग प्यायला चालत नाही तर पाण्यात टाकायला कशी चालते? प्यायला चालत नाही ही अक्कल आहे, पाण्यात टाकायला चालते. एक चिमूटभर राख घेतली, अशी 2 बोटात महिने होईल, गिलासभर पाण्यात टाकली आणि एखाद्या मावशीला प्यायला दिली, पी बाई तुझ्या नवऱ्याचं पे नाही प्यायचं. लोकांच्या पाण्यात पोतभर कशी काय टाकते हराम खोर? नाही महानवऱ्याला गंगाल द्यावी, गंगाल तू पी ना, लोकांच्या पाण्यात काय टाकते? आम्हाला कळलं नाही आणि काही लोकांना चुकीचं सांगितलं गेलं म्हणून समज मी चुकीचं वागायला लागला. पूर्वी नद्या वाहत होत्या, आता धरणं झाली. पूर्वी लोकसंख्या कमी होती, पाणी जास्त होतं, कारण पाहणं बदलं ना. पाणी चांगलं प्या, झाडं भरपूर लावा, पण फळाचे झाडं राहिलेच नाही साहेब. आता झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही. आपण जो ऑक्सिजन घेतो एका दिवसाला 28 किलो लागतो एका माणसाला. तुमच्या गावची लोकसंख्या किती? 3,500. झाडं पाहिजे 14,000. एक झाड 7 किलो देतं, माणसाला लागतो 28 किलो. म्हणजे एका माणसाला जगायला 4 झाडं लागते. 3,500 लोकसंख्या आहे, 14,000 झाडं गावात पाहिजे, गावात, रानातले नाही. तुम्ही रानातले पकडी नाही, गावात. तेव्हा तुम्हाला मोकळा श्वास मिळेल. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथ्यात सांगितलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, झाडाला सोयरे म्हणले ते उगाच म्हणले का? रानातले झाड रानातल्या जीवासाठी. 80 कोटी जीव आहे. आपल्या गावात झाडं आपल्यासाठी पाहिजे. गावात काही गावात डुकरं असते, गाढवं असते, कुत्रे पण असते. तुमच्या गावात पण असतील ना कुत्रे, पण त्यांना पण ऑक्सिजन लागतो का नाही? कुत्र्याला ऑक्सिजन लागतो की नाही? लागतो. पण मला सांगा, कुत्र्याला झाड लावता येते का? नाही. तर ताईने खरं सांगितलं, कुत्र्याला झाडं लावता येत आणि आतापर्यंत त्यानं लावलं नाही. त्याला काय म्हणायचं? त्याला कुत्रच म्हणायचं. दुसऱ्या त्याला लावता येत नाही काय? कुत्रे लावित ते नाही साहेब, माणसाला लावलेले झाड कुत्रे उकरून टाकेल. बेकार आहे. झाडं लावा आणि ते पण फळाचे लावा. कशाला आम्ही बाजारातून फळ पाहिजे आम्हाला? आमच्या गावात कडीपत्ता लोक बाजारातून आणून राहिले का? येडे झाले. गावात लावा ना, रस्त्याच्या कडेला लावा, कुठे लावा. तुमच्या गावामध्ये साहेब माझ्या अंदाजाने किती कमी झाडं लावले तर 50,000 झाडं लागतील. फळाची एवढी जागा रिकामी आज.
सरकारी जागा, खाजगी नाही म्हणत मी, सरकारी जागा. आम्हाला त्या सरकारी जागा कशासाठी वापरायची हेच कळलं नाही. गार्डन असेल, रस्त्याच्या कडेला असेल, गल्लीमध्ये असेल, जिथं वाटण तिथे लावा. खरा तो एकची धर्म. आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, जे कारंदले कांदली. मग इतकंच ह्या लोकांनी सांगून सुद्धा आमचे डोके उघडत नाही, आम्ही ऐकत नाही. पिसळल्यासारखं करते लोक, पिसळल्यासारखे जगते. काय करणार आहे त्या पैशाला? तुम्ही सगळे नेणार आहे? किती केवढाही पैशावाला असून द्या साहेब, काय नाही, एका मिनिटात काय होईल नो गॅरंटी. आपण उदाहरण पाहिलं महाराष्ट्रात, देशात, भारतात, एका सेकंदात काहीच काही होऊन गेलं. जगाचा विश्वास बसत नाही अशा घटना घडल्या. संघ येणार नाही. मग लोकांचं करा, गावचं करा. आपली कर्मभूमी जी आहे, गाव हे आपल्या आईचे समान आहे, लक्षात ठेवा. आपण तिला जन्मभूमी म्हणतो, ती आपल्या आईचे समान आहे. जन्मभूमी संग बेईमानी करायची नाही. कशासाठी करायची? म्हणून बाहेरचं खाऊ नका. त्या आयत्या मसाल्यामध्ये गाढवाची शीत आली नाही, ती खायची तर खा. तुम्ही बघा, मसाल्याचं खाल्लं जळजळ होती ना. लाकडाचा भुस्सा घालून येतो. हळद आहे तुमच्या घरी, हळद आहे, मग हळद पावडर विकत कशाला आणायची? मिरची तुमच्या घरी, मिरची पावडर कशाला घ्यायचं? धने पावडर आहे काय? तेल, तेल पण घ्यायचं नाही विकत. तेलात पण लय भेसळ आहे. ज्याच्यापासून तेल तयार होतं तेच भाजीला घाला ना. लय सोपं आहे. दूध गावात तयार होतं. तुमच्या गावात दूध तयार होतं का पुण्याला? गावात. आणि विकत कुठून घेतो? पुण्याचे. लय जेडेपणा आहे आमचा. पिशवीचं दूध ग्रामपंचायतीने 100% बंद केलं पाहिजे. गावातल्या लोकांकडून दूध पंचायतनं खरेदी करा आणि पंचायतनं ज्या लोकांकडे दूध नाही त्याला वाटा. किती सोपं आहे. ही हेलपटी कशाला? ते आमच्याकडून 30 रुपयाला नेते, मलाही काढून घेते आणि आम्हाला 60 नाही किती, आम्ही घेतो. या सगळ्या गोष्टी करायला लोकांनी टॅक्स भरला पाहिजे. एका हाताने टाळी वाजत नाही. लोकांनी पण समजून घेतलं पाहिजे. सरपंच सदस्याने पण समजून. ते सदस्याचं लय अवघड आहे. अरे ते कशाला सदस्य मला अजून कळलं नाही साहेब. हा ना, 200 रुपये महिना आहे द्यायला. अरे लाच गेली रे बाबा त्या सदस्याची. कशाला लोक उभं राहते? ते सदस्य होते, मला अजूनही कळलं नाही काय त्याच्यात. त्याच्यासाठी 2 आणि 5 लाख रुपये खर्च करायचे, दुश्मने घ्यायच्या. एकदा तुम्ही बघा, इथे कोण सदस्य असतील त्याला विचारा, काय तो 5 वर्षात काय केलं? काहीच नाही. त्याला सांगता येत नाही. झाकली मोठ 1.25 लाखाची. काल कोणाला काय बोलायचं, काय सांगत? त्याला अधिकार नाही, कुठं सही करायची नाही, काहीच नाही. महिन्याला 200. अरे खुरपायला गेला तर 300 रुपये रोज आहे. हे सदस्य झालंच काय झालं? नाही जावगड. पण तुम्हाला सांगू का, हा पाटलाला लागलेला शाप आहे राजकारणाचा. त्याला ते कळत नाही कशासाठी. सरपंच हे पद आणि पंढरपूरच्या मंदिरातलं पद सारखंच लक्षात ठेवा. विठ्ठला इतका महान दर्जा आहे विठ्ठला. जर त्या सरपंचाला त्या पदाची गरिमा असली तर काय पण करू शकतो. मला 1 गुंठा जमीन नाही. मी आधी सांगितलं पोरग नाही. माझ्या घरात कोणी राजकारणी माझ्या आधी सदस्य पण नाही.
मी कोणी पक्षाचा कार्यकर्ता नाही, गाडी नाही, घोडं नाही, गाय नाही, बैल नाही, अख्खा देश बोलवतो, आदराने पाहतोय, बोलवतो. 2 महिन्यापूर्वी पंतप्रधान भाषणात 2 मिनिटं बोलले आमच्या गावात. आम्ही कधी ओळख आहे का? मी काय भाजपचा आहे का बोलले पंतप्रधान? 2 वेळेस गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. तुम्ही चांगला विचार करा साहेब, एवढा देवासारखा समाज हा कोणाला बी ऐकायला येत नाही. आमदाराला तर 25 लोक गोळा होत नाही. आता तुम्ही एवढे आदराने, मी मनापासून धन्यवाद देतो. का? तुम्हाला माहित आहे इथं जे आहे ते आहे, काही घेत नाही कशासाठी. म्हणून चांगलं वागा, चांगलं करा, चांगलं राहा. एक सरपंचाने येऊ माझ्या गावचं काम बेसमेंट झालं, कळच नाही. बेसमेंट आम्ही बेसमेंट तयार केलं तर एवढं नाव झालं. एखाद्या सरपंचाने जर कळस केला तर काय होईल? काही होऊ शकतं. आता शासनाची एक योजना आहे मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना. त्याच्यात पहिलं आलं तर 5 कोटीचे बक्षीस आहे. 5 कोटी. तालुक्यात तिसरं आलं तर 10 लाख आहे. तालुक्यात तिसरं आलं तर 10 लाख. काय करेल सरकार? पण आम्हाला हे कळलं नाही. सरपंचाला भयानक अधिकार आहे, भयानक. सरपंचाचे अधिकार मी सांगत नसलो ना अख्खी रात जाईल. लय अधिकार. मी केंद्र सरकारचं काम आडीलं होतं आणि सक्सेस झालं. पैसे घेतले केंद्र सरकारकडून, मी तेव्हा काम करून दिलं माझ्या गावात. राज्य सरकारची तर लय चिल्लर गोष्ट आहे. अधिकार सांगतो मी तुम्हाला, अधिकार. तहसीलदारांना राशन कार्ड दिले नव्हते. आम्ही अर्ज केला, आम्हाला राशन कार्ड नाही, गावाला द्या पटापटा. त्याला उशीर लावला. मी राशन कार्ड आणून ग्रामपंचायतच्या शिक्का माझ्या सहीने राशन कार्ड वाटली होती आणि चालले ते 2 वर्ष. 2 वर्षाच्या बाद ते प्रकरण झालं, मग तहसीलदारांना आणून दिले होते. अधिकार सांगतो मी. म्हणून सरपंचानं गावातल्या प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक काम करायचं आणि लोकांना बी सरपंचाला तेवढा आदर द्यायचा. आता काढीत नाही असं नाही, कारण वेगळं आहे. हे सगळं काम करायला मी तुम्हाला सांगितलं पैसा लागतो. आम्ही काय केलं, लोकांना टॅक्स ठरवून दिला की बाबा तुम्ही एवढा टॅक्स भरायचा, आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा देऊ. आवाज येतोय? माझ्या गावाचे 800 घर आहे, 4000 लोकसंख्या, 800 घर. एका घराला 5000 रुपये टॅक्स आहे. 5000. ताई नीट ऐका. अरे फडतरे भाऊ, सुनील भाऊ, एकदम महिला पाठवा, एक गाडी करून पाठवा यांना पाहायला. यांना कहू पाठवा म्हटलं मी, महिलाचा स्वभाव कसा जळपा असतो. कुठे काय पाहिलं ना, आम्हाला असं पाहिजे आणि मग त्याचा फायदा होईल ना गावाला, म्हणून यांना पाठवा. यांना नका पाठवा. हे बदमाश पुढच्या शिट्यावरचा मागची निंदा करेन आणि मागच्या पुढच्याची निंदा करेन. याला गावाशी काय गेलं? मी यांना पाठवा, यांना पाठवा. माझे हात जोडून विनंती, 10-20 चांगल्या महिला पाठवा. खूप गरज आहे त्याची, खूप गरज आहे. आम्ही 5000 रुपये टॅक्स देतो एका घरातून. काही वर्षाला एकदा टॅक्स भरला का वर्षभर काय त्याच्या डोक्यात ताण नाही. 800 घर आहे, 40 लाख रुपये जमा होतो आमचा टॅक्स. सरकार देतं मला 40 लाख. दरवर्षी 80 लाख 1 एप्रिलला माझ्या खात्यात जमा होते, माझ्या म्हणजे सरपंचाचे. 80 लाख दरवर्षी. आणि आता काम काहीच करायचं नाही, काम करायलाच नाही.